हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि
सुंदर ते ध्यान उभे विदेवरी 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 तुलसी हार Hare
कार्तिका सुहानी विरागी कार्तिका सुहानी विरागी विरागी तुलसी हार तुलसी हार
सगळ्यांनी. Bye.
पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा देता ऐसे स्थळाही कोठे कोठे ऐसे स्थळाही कोठे ऐसे स्थळाही कोठे ऐसे स्थळाही कोठे देव उभी भेटे देव उभी भेटे ऐसे स्थळाही कोठे ऐसे स्थळाही कोठे
माऊली जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या अतिशय गोड अभंगामधून पंढरीचं वर्णन करत आपल्या गावचं, आपल्या राहण्याच्या स्थळाचं आपण किती प्रेमाने वर्णन करतो. एखाद्याने विचारलं तुमचं घर कसं आहे, म्हणजे पूर्वी तरी असंच होतं. कळलं? तुमचं घर कसं आहे, तुमचं गाव कसं आहे, आणि त्याच्या पलीकडे तुमचं तीर्थ कसं आहे, सांभाळून येत असते. आज काळ पालटला. आज घराच्या बाहेर राहायला माणसाला आवडत आणि परमार्थ तर उलटा आहे. परतोनी पाठीवरे ठाके आप आपण आते देखे देखत खे ओळखे हे तत्व बीज. आणि ही ओळख ज्याला पटली ते जगद्गुरु आणि पटवायचा प्रयत्न करून आपण त्या मार्गाला लागलो ते महावैष्णव. तुका झालास एक कळस भजन करा असा त्यांना कळस का म्हटलं. ज्ञानदेवी रचला पाय विद्वान श्रेष्ठ वैचारिक पातळीला सीमा नाही, गगन भेदी पातळी ज्ञानोबा राहायची. ते पाया झाले, पण ज्यांना तसं विशेष काही येत नव्हतं ते जगद्गुरु कळस कसा झाले. बाप शिकलेला असतो, कलेक्टर असतो, इंजिनियर असतो, एखादा मिनिस्टर असतो, एखादा प्राईम मिनिस्टर असतो. परत सांगते, थोड्या पहिल्या काळची गोष्ट सांगते. आई काही करत नाही, आई फक्त स्वयंपाक करते, भाकऱ्या भाजते. कळलं की नाही. बाळ हागलं म्हटलं की त्याचे पदराने आपलं सगळं पुसते, घाट केली आणि पुन्हा असं नाकाला जर का धार लागली असं करते, असं पुसते. पण बापाला कमी श्रेष्ठ ठरवतात, त्याच्याबद्दल जास्ती बोलत नाही. पण आई थोरत जे उपकार म्हणतात त्याचं कारण काय. प्रेमा स्वरूप आहे. कळलं की नाही. माऊली दुथडी वाटली, तिला माऊली म्हटलं गेलं. मायबाप हा पायंडा जगत, हा पायंडा माऊलीने रचला. या प्रेम प्रतितीचा पायंडा विशेषत्वाने माऊलीने रचला. म्हणून सर्व समाज त्यांना माऊली म्हणू लागला. पण त्या माऊलीने ज्याची निवड केली ती माऊली कशी असेल. तुम्ही आई म्हणता एखादी, पण त्या आईने एखादीला माता म्हटलं, माऊली म्हटलं, ती किती श्रेष्ठ असेल. तसं ज्ञानेश्वर भगवंतांनी तुकाराम महाराजांना कळस का म्हटलं. जगताने त्याने जगद्गुरु का म्हटलं. ज्यांना संस्कृत सुद्धा येत नव्हतं ते कळसावर जाऊन कसे पोचले सामान्य जीवाच्या प्रतितीच्या. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. त्याचं कारण एकच होत, त्याने आपल्यातल्या निज प्रेमालाच पांडुरंग स्वरूप बघितलं, त्या प्रतितीला पांडुरंग स्वरूप बघितलं.
जगतामध्ये सत्ता मात्र ज्ञान आहे. ते सत्ता मात्र ज्ञानच आनंद स्वरूप आहे. ते सत्ता मात्र ज्ञान ज्ञान स्वरूप आहे. तेच आनंद स्वरूप आहे. तेच स्वस्वरूप आहे. अशी शिखराला ज्याची प्रतीती पोचली, कळतं का काय सांगितलं? सत्ता मात्र ज्ञान, सत्तेचाच सगळीकडे वावर आहे. ते सत्ता डोळे वाटारले बापाला असं डोळे केले की तेच आई शंक करते, कोणी बघत नाही. काही काही ठिकाणी रोल बदलले. आता बाप आई होतो आणि आई बाप झालेली असते. मग बाप आणि मुलं एक होतात आणि असं आई बघती तिचे डोळे बघ, असं केलं की ते कळलं की नाही? म्हणून सत्ता मात्र ज्ञान, तेच ज्ञान स्वरूप आहे. तेच आनंद स्वरूप आहे आणि तेच तुमचं आमचं स्वस्वरूप आहे. ही प्रतीती ज्याला पटली, आणि त्या भूमी नुसती पटून उपयोग नाही हो. तुम्हाला मला कितीतरी गोष्टी पटतात, पण आपण त्या प्रतीतीत वावरू शकतो का? तुम्हाला पटली एखादी गोष्ट, पण पटली म्हणजे त्याचा स्वीकार केला कसा का? मला पटलं बाबा, अरे पटलं मग कर ना. नाही, ते जमत नाही. मग ती प्रतीती पटून त्याला स्वस्वरूपाच्या ठिकाणी बघून, नुसतं बघून नाही, त्या पद्धतीने रोजच्या जीवनाचा व्यवहार कर, जीवनात ती प्रतीती उतरणं आणि तसं वागणं नामे तुकाराम 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 तुकाराम. कळलं का? तुका झाला असेल कळस. म्हणून आज काय अभंग द्यावा होता, पेच पडला होता. आतापर्यंत जवळजवळ 1.5 वर्ष आपण एका पद्धतीने अभंग घेतला. वारीला जायचं, तो कळवळा, बरोबरच आहे, घ्यायलाच पाहिजे. पण आता मला वाटलं वारीला तर आपण जाऊ शकत नाही. 1.5 वर्ष हेच अभंग घेतली. आता देवच सांगतो तुझी भूमिका बदल. म्हणून मला पटत नव्हतं. मला सगळे अभंग आठवत होते, मागणीवर, भेटीवर. म्हटलं काय करू? चिन्मय महाराजांनी विचारलं काय करू? मला म्हटलं हे बघ, असंच काहीतरी घे, पंढरीपर. पण पंढरीपर म्हणजे काय, कसं घ्यावं? आजीम्या देखील पंढरी, पंढरीचे वारकरी ठीक आहे ते घेत, पण अजून काहीतरी मला पाहिजे होतं. म्हणून 2 अभंग मी बदलले, 2 दिवस आणि काल. आणि आज सकाळी ध्यानाला बसले आणि मालिका उघडली आणि ह्याच्यावर पहिली म्हटलं परफेक्ट. जाऊ तर शकत नाही, हे मान्य आहे, पण सांगू तर शकतो इतरांना की अशा परिस्थितीत कोणाला शरण जा, देव कुठे आले, ह्याच्या चर्चा चालू आहे. संत म्हणतीलच, कोठे नाही हे दाखव. न्यूटनला प्रश्न विचारला होता ना, ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्या इन्स्पेक्टर शाळेत आला, न्यूटन वेअर इज गॉड, मी तुला 1 चॉकलेट देतो. पटकन बंदुकीसारखी गोळी गेली. सर प्लीज आन्सर मी वेअर ही इज नॉट देअर, आय विल गिव्ह यू 2. ही संत प्रती, कुठे नाहीये दाखवा, मी 2 देईन. हे सगळं आपल्याला पाठ आहे आता. म्हणजे महावैष्णवाला, वारकऱ्याला जो चैतन्य संप्रदाय भागवत धर्माचा पायंड्याने चालतो, उपासक आहे, त्याला हे सगळं माहिती आहे. पण अशा पेच प्रसंगात काय म्हणावं? बाप लांब आहे, केव्हा भेटतोस केव्हा भटतोस म्हणून त्याला अजून रडकुंडी आणायचा का नाही? त्याची गुणगान गायचे, एवढंच आपलं. कसा आहे पांडुरंग माझा? तुमचा आमचा पांडुरंग कसा आहे? पंढरी कशी आहे? पंढरी कशी आहे? भीमाती कवसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी 4 भुजा ध्यासी,
बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावारी, येईना सुख देईल सामान. नाचत जाऊ त्याच्या गावारी, येईना सुख देईल सामान. आता हे मान्य आहे, पण जाऊ तर शकत नाही. पण आम्ही लोक म्हणतील काय वेडे हे वैष्णव आहे, काय हे वारकरी दरवर्षी जातात. अरे तुम्हाला आता निदान आम्हाला जाता येत नाही तर महिनाभर सांगू ते. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. रावती तुके प्रमाण, रावती तुके प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण, तेथील तृण आणि पाषाण. हा तेही देव जाणारे, तेही देव अहो देव आमचा विटेवर आहे ते सोडाच, काय अभंग सांगताय. आईचे स्थळ नाही कोठे कोण सांगताय. कळसाला पोचले भजन करा सावकाश. पंढरीचा महिमा देता आणि तो उपमा काय देणार. उपमा काय. अहो ज्याच्या पोटातून तुम्ही आम्ही आलो, मुलं आली, त्याने आई बापाला काय उपमा द्यावी. कालच एक सुंदर ऐकलं टीव्हीवर. कधी टीव्ही बघतच नव्हते मी, म्हणजे खूप माझ्या नाती झाल्यापासून मी टीव्ही बघायचा सोडून दिला. कारण आपण बसलं की तेच समोर बसलं म्हणून मी सोडून दिलं. पण आता लॉकडाऊन मध्ये काहीतरी बघावं म्हणून ते गाण्याचा प्रोग्राम असतो तो मी बघते जरा शनिवार रविवार. म्हणजे बाकीच्या काय ऐकण्यापेक्षा जुनी गाणी वगैरे कळलं नाही ते थोडंसं ऐकावं म्हणून त्यांनी सुंदर सांगितलं. एकाने जो डॉक्टर होता तो खूप सुंदर बोलला. आम्हाला कदाचित देव माहित नाही, पण आमचे वडीलच आमचे देव आहेत, आमची आईच आमची दैवत आहे. खूप सुंदर. तसं लोक म्हणतील कळलं की नाही देव काय कुठे, मग त्या देवाला अभिषेक त्याला असं त्याला तसं. आम्हाला माहिती नाही काय. आम्हाला आमचा कटावर करून ठेवलेला पाठवत तो आमची वाट पाहतो हे आम्हाला माहिती. आम्ही त्याला जाऊन बिलगावं वर्षात 2दा तरी हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला बाकी काही माहिती नाही हो. आणि आम्हाला जाणून घ्यायची इच्छा सुद्धा नाही. आम्हाला माहिती करून सुद्धा घ्यायची. कारण कधी कधी ज्ञान जास्त झालं की ते आपल्या जवळच्यापासूनच आपल्याला लाभ. कळलं की नाही. आई वडील आजी आजोबा अतिसलगी अरे कोण ऐकतंय काय सांगतात आई वडील. पण तेच मित्रांनी सांगून देईल तो अर्धा आपलेचा असेल, त्यांनी सांगितल्यावर पटकन ऐकतात. त्यांनी सांगितल्यावर पटकन ऐकता. ही भानगड काय म्हटलं. आपण कंठशोष करतो हीच भानगड आहे. शेवटी माणूस ज्ञानापुढे वागतो, प्रेमापुढे कोणाला नको. पण ज्या प्रेमापुढे वाकायला त्यांनी शिकवलं आईसी पंढरी म्हणजे तेच महावैष्णव.
तेच फक्त भागवत, तेच ज्ञानोबा, तेच नाथबाबा, तेच नामदेवराय, तेच मुक्ताबाई, तेच तुकाराम महाराज आणि या सगळ्याचे बाप मायबाप तेच निवृत्तीनाथ, तीच मुक्ताई. काय शिकवतात आपल्याला? पांडुरंग का श्रेष्ठ, पंढरी का श्रेष्ठ, पाया पडावे हे माझे भांडण. आज अहो जाताना मुलांच्या नाथा लागतात असं सुद्धा कोण करत नाही. आणि हे सांगतायत तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार. मूर्तीत काय आहे? आया भक्ती. अरे काय नाही, कळलं तुम्ही? मूर्तीत काय आहे? मूर्तीत काय आहे? तुझ्यात काय आहे? तू ज्या मुखाने बोलतोस त्याच्यात काय आहे? कारण तू सुद्धा मूर्त स्वरूप आहेस त्या मूर्तिमंताच. तू साक्षात प्रगट आहेस त्यालाच. काय सांगतोस मूर्ती काय आहे? तुलाच उद्या उडवलं गोळीने तर काय होईल? तुझंच स्वरूप जाईल, तुझंच रूप जाईल. मग मूर्ती काय? ज्या मुखाने बोलतोस तेच सर्वस्व आहे. ते सर्वस्वाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. कळलं की नाही? झाडं दिसत आहेत सुंदर सुंदर, वारीच्या रस्त्याने जाताना सुंदर सुंदर झाडं दिसतात. झाडाकडे लोक बघतात पण बीजाकडे कुणाचंच लक्ष नाही. ते पण मागे तुम्हाला सांगितलेलं बीज होतं. त्या बीजात काय आहे आपण म्हणतो. ते एक फोटोग्राफर होता, त्याच्याकडे मोठा पॉवरचा कॅमेरा होता, म्हणजे हजारो पॉवरचा, आणि तो चुकून त्याच्याकडनं उघडा राहिला, चालू राहिला कॅमेरा. आणि कॅमेरा कुणाच्या दिशेने होता? त्याच्याकडे एक छोटी कुंडी होती आणि त्या कुंडीमध्ये एक रोप होता. आणि तो कॅमेरा तसाच चालू राहिला. हे सत्य कथा आहे. याला काय म्हणतात? इंग्रजीत डिस्कव्हरी म्हणतात. डिस्कव्हर, जे कव्हर आहे, जे आवरण आहे, कळलं की नाही? जो आवरण आहे त्याला बाजूला काढणं हेच शास्त्र आहे. काय सांगतं? घुंगट कापट खोल तुझे राम मिळेगा, हेच शास्त्र आहे. फक्त त्याला प्रेमाच्या वेष्टनाने लिपल्यावर तो अभंग होऊन साकार होतो. किती सुंदर! घुंगट कापट खोल तुझे राम मिळेगा. रिडिस्कवर, डिस्कवर आणि रिडिस्कवर पुन्हा तेच आहे. जो कवर आहे, आवरण आहे, ते बाजूला काढ. फिटले भ्रांतीचे पडल. आपल्याला वय होत गेलं की आपल्याला कॅटरॅक्ट होतो. मग काय होतं? आपल्याच डोळ्यातली घाण ती घट्ट होत होत एक पडदा निर्माण करते डोळ्यावर. मग त्याच्यासाठी ऑपरेशन करून ते काढतात. तसं परमार्थामध्ये काय आहे? हे अध्यात्म ज्ञान परिपक्वतेने, त्याचा नुसता अभ्यास नाही करायचं, ऑपरेशन करायचं म्हणजे परमार्थ करायचं. आता तुम्हाला माहिती झालं पडदा आहे आणि तसंच राहिलं तर शेवटी कर्म पाहिजे ना. डॉक्टरकडे गेलं पाहिजे, डोळ्यात ड्रॉप घातले पाहिजे, मग तो सांगेल तसं वागलं पाहिजे थोडे दिवस, मग ते पुन्हा काढून टाकलं जातं. मग काळा चष्मा लावला पाहिजे ज्याला इथून धूळ जाता कामा नाही. म्हणून परमार्थ सुरुवातीला करताना हा चष्मा लावावा लागतो. कारण जेव्हा नवीन असतं की नाही, तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कुठली तरी बाहेरचे धुळीचे कण गेले की म्हणून अशी झापडं लावली जातात. मग तुमच्या जी प्रतिती संत होतायचा प्रयत्न करतायत तेवढ्याच कोणीतरी गालबोट लावतात. याच्यात काय आहे? मग कोणतरी मित्र येतो, कोण शेजारी येतं, अरे काय आहे त्याच्यामध्ये, आमच्याकडे चल बघ काय, अरे सोडा, पडदा लावा आणि मग ऑपरेशन घ्या करून. संत वचनाने, कळलं की नाही? संत वचनाने ऑपरेशन करून जेव्हा तुम्ही घेता तेव्हा काय होतं? मग काय होतं? सगळं जी घाण असते, जो आवरण असतं ते निघून जातं आणि आपण काय करतो? योग्य पद्धतीने मार्ग चालू लागतो. योग्य पद्धतीने आपण मार्गदर्शन करू लागतो सगळ्याचं व्यवस्थित.
म्हणून काय सांगतात तुकाराम महाराज, संतांनी अभंग तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणे. हा, अरे देव तर आहेच, आईचे स्थळ नाही कोठे देव उभा होते. म्हणून आमचे महाराज सुंदर सांगतात, आम्ही तीर्थयात्रेला गेलेलो, आम्ही लहान असतानाच 4वी-5वीत होतो, माझी नात आहे तेवढी, आणि आम्ही अख्खी ट्रेन बुक केलेली त्यावेळी, सगळीकडे गेलो, सगळ्या तीर्थयात्रा सगळीकडे गेलो. म्हणून नेहमी महाराज म्हणतात, मी तीर्थयात्रेला गेलो नाही, मी भारत दर्शन करायला गेलो. माझं तीर्थ एकच, पंढरी हे माझं तीर्थ, कारण त्याच्या काठावर कोण आहे, ते तीर्थ, ते क्षेत्र, जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र दया पुरुषा, आम्ही तयाचे करू द्या. तीर्थ हे तीर्थ नाही, तीर्थ कुठून निर्माण झालं, ते तीर्थ संत पुंडलिक भक्त तिथे बसले, त्यांनी तीर्थ निर्माण केलं. त्यांच्या वलयाने, त्यांच्यातनं जे वेव्ह येतात ना, त्यांचा श्वासोश्वास, ते पवित्र करतात वातावरण. काशी म्हणजे नुसती काठ नाही, तिथे ऋषीमुनी त्या काठावर बसले. त्यांनी ज्या तपश्चर्या केल्या त्यातून तीर्थ निर्माण झालं. म्हणून ते तीर्थ का, ते संत आहेत, त्यांनी देवाला खेचून आणलं. काय पावर, कळलं तुम्ही, त्यांनी खेचून आणला. म्हणून काय सांगितलं देव, हा, सगळ्या तीर्थांना गेल्यावर काय सांगितलं त्यांनी आम्हाला, भगवान असे चले गए, भगवान थे मगर चले गए, भगवान थे मगर चले गए. मग पंढरपुरात वैशिष्ट्य असं काय. आणि मला खरं सांगू का, मला एक आश्चर्य इतकं वाटतं की इतकं धन आपल्याकडे असताना आपल्याला त्याच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. काय आश्चर्य, त्याचा अभ्यास कोणी करायला मागत नाही. नको त्याच्या पाठी आपण पडतो, पण जे आहेपणाने आहे, जी आहेपणाची प्रतीती भोगता येते, त्या आहेपणाकडे कुणाला बघायला वेळ नाही. हे झालं, याच्याकडे रिसर्च करताय. अरे मागचा रिसर्च काय, आता बघ ना काय चाले, हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते. सर्व शास्त्राचं सार त्याच्यात आहे, सर्व वेदांताचं सार त्याच्यात आहे. काय चाले, हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. वृक्षाचे मान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, कशाची मिजास. आपण म्हणतो संतांना मिजास नाही, पण एकच मिजास आहे, जे अभिमान वाहते आम्ही हरीचे पुष्वावयाला. जे लोभी एकच लोभी, कशाने लोभलो आम्ही, एकाच लोभाने, त्याच्या मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, 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 मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा पंढरीरायाचा. बाळश्रेष्ठ कुठलं, ज्याच्या मनात आईचा वेध आहे, ज्याच्या मनात बापाचा वेध आहे. आम्ही अभ्यास करतो, वाईट नाही, आपला बाप कोण आहे, त्याची ताकद काय जाणून घेणं आवश्यकच आहे. पण शेवटी त्याच्या बापपणावर जेव्हा आपण येतो तेव्हा तो किती हुशार आहे याच्याकडे जातो. माझं काय नशीब आहे पूर्वजन्म मला माहिती, सद्गुरू तेच आणि बापही तेच आहे, बरोबर. पण सतत सद्गुरूपणाच्या भूमिकेतून बघितलं. पण सद्गुरू हा बाप सुद्धा आहे, सद्गुरू हा माय सुद्धा आहे, आणि माझा मायबाप सुद्धा आहे, त्याच्या पोटातून उदरातूनच मी आले. हे भूमिका जेव्हा येते तेव्हा लोक जसे म्हणतात ना, आमच्याकडे ना नेहमी, म्हणजे मी जिथे जाते तिथे आमच्या गाडीत कॅसेट असतात. म्हणजे किती हजारो लोकांनी मला हे सांगितलं. म्हणजे मी
मित्र आहेत ते मोठमोठे राजकारणी लोक सुद्धा कसं बोलावं याचा अभ्यास महाराजांची कॅसेट घेऊन जातात. काय पद्धती असावी, पठडी काय असावी, गोडवा कसा असावा, समाजाला फेक करून समाज आपल्या अंकित कसं ते त्यांनी केलेलं नाही. समाजाला अंकित त्यांनी कसं करावं म्हणून ते केलेलं नाही. त्यांचं ते स्वरूप आहे, पण त्या स्वरूपाचा अभ्यास लोकांनी सुरू केला. पण मी जर का फक्त तसाच पद्धतीने बघितलं, आता अभ्यास कसा करावा नाही, मी नाही केला अभ्यास म्हणून कदाचित सगळे चिडतात, घरातले पण चिडतात म्हणजे की कुठेतरी नाही बघा लोक कसं हे सगळं ऐकून करतात. म्हटलं आम्हाला करायचं नाही, कारण आमच्या अंगात विठ्ठल अंग व्यापिले हे काया, विठ्ठल छाया माझी. कळलं का काय सांगितलं? बापाचा अभ्यास करायचा असतो. बापाचं रक्त मांस कण ना कण तुमच्यात वाहतंय, तुम्ही अभ्यास करायचा एवढंच करायचं, त्याला वाहू द्यायचं. कळलं काय सांगितलं? फार महत्वाचं. वारा वाहू द्या. तुम्ही भिंती निर्माण केली म्हणून तुम्हाला गरम करत पडतं आणि तो एसीचं डबडं बसवता त्याचं कौतुक आहे, पण हा जो वाहतोय त्याचं तुम्हाला कौतुक नाही. रक्त वाहत त्याला तुमचं कौतुक नाही, पण बाटली लावली की डॉक्टर देव. तसं काय करा? तुमचा बाप आहे, त्याचा अभ्यास नका करू. त्याच्या गळ्यात त्याला मिठी मार. अभ्यास कसला कपाळाचा करता? त्या प्रेमातून अभ्यास निर्माण होतो. आता सगळ्यात थोराड आहे 25, 30, 35, 40, 50 सुखी आहे. पण पूर्वीच्या काळी 15व्या वर्षी आई, 16व्या वर्षी आई, 17व्या वर्षी आई. आता पुस्तकं लिहिली मोठी. ते मातृत्व कसं निघून घ्यायचं? कपाळ माझं म्हटलं. अगं प्रेम कर त्या मुलावर, काही वाचायची गरज नाही. काय वाचायची गरज? कृपावे पांडुरंगे अंग संगे जीवलगे, अंग संगे जीवलगे, अंग संगे जीवलगे. पांडुरंगे अंग संगे जीवलगे, अंग संगे जीवलगे, अंग संगे जीवलगे. आमचे सद्गुरू दादा महाराज म्हणायचे त्याचा संघ आहे म्हणून आपला अंग आहे. काय? त्याचा संघ आहे म्हणून आमचा अंग आहे. कसला अभ्यास करता? जेणे हा जीव दिला दान त्याचा करीना अभ्यास. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीने चिंतन. चित्त म्याची झाले, म्याची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची. मग दया बोधाचे निमाले, नाचती संवाद सुखाचे बोधे. एकमेका बोध निजे बोधेच मरी वे बोध तयार. हा बोध. बोध काय? बोध म्हणजे ज्ञान नाही. कळलं की नाही? बोध म्हणजे त्या प्रेमाचा बोध. व्हॉट इज बोध? बोध म्हणजे काय? आई 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 म्हणणं वेगळं, त्याच्यात सुद्धा भोग आहेच आहे. पण तिच्या मांडीवर चढून तिला बिलगणं हा बोधाची काय म्हणू शिखराची अवस्था. आता हे परत त्याला तुम्ही नावं दिली की पूर्वराग मिलन विरह. असं थोडंच आहे की प्रेमान प्रेमिकाच सांगायचं. मातृत्व इतकं श्रेष्ठ प्रेम कुठे? आणि तो जो भोगतो ना त्याच्या इतका श्रीमंत कोण नाही. मी भोगलो. माझ्या दोन्ही मुलांना वाढवताना मी ते भोगलो.
कारण हे बाळकडू होतं प्रेम प्रतीचं. म्हणून मी आजच्या आयांना म्हणते, अरे दारे तुम्ही कसला ऐकून बोलता, काय तुम्हाला मिळतंय? सर्वस्वाची होळी करा आणि मग मुळासाठी मग तुम्ही मजा बघा काय असते. आम्हाला रात्रंदिवस काही मला सुचतच नव्हतं काहीच यांच्याशिवाय. याचं तर काय कमालच होतं, ती काय बोलायचीच बात. तळहाताचा बोड पू आलेला जरी माणूस कमी जपे इतका जपला. म्हणून आज चिन्मय महाराज झाले. ही जी वाटणं असते, मी काय सांगते तुम्ही, मी मोठं काय कार्य अजिबात नाही, मला इच्छा पण नाही कोणाला सांगण्याची, फक्त व्हॉट यू आर मिसिंग. तुम्ही जर का तसं बघितलं नाही तुमच्या जीवनाकडे, तर तुम्ही कशापासून च्युत होत आहे हे तुम्हाला कळत नाही. तसं तुम्ही नुसतंच आम्हाला हे माहीत ते माहीत नका, तुम्ही त्याच्यापासून वंचित राहाल. पांडुरंगाच्या प्रेमापासून, माऊलीच्या प्रेमापासून, तुकाराम महाराजांच्या प्रेमापासून, आणि या सर्व प्रेमाचा भोग म्हणजेच वारी. कळलं का? या प्रेम प्रतीतीचा भोग कणकणाने घेत राहणं म्हणून वारी. लोक म्हणतात वारीसाठी का झुरतो? अरे त्या भोगाचं झुरण आहे आमचं, त्या भोगापासून आम्ही च्युत राहतोय याचं झुरण आहे. ते तुम्ही जात असाल कसं ते सुंदर अमरपुरी पुरी जाल तुमच्या भावासारखा देव. काय सुंदर. बाप रखमा देवीवर विठ्ठल तुमचा, ऋणवई म्हणता न लजेल रे, न लजेल रे. तो लाजणार नाही, तुझा मी ऋणी आहे, तुझा मी कर्जबाजारी आहे म्हणतात. कळलं की नाही? तुझा ऋणी आहे हे तो म्हणेल. कधी कधी आई सुद्धा मुलाची ऋणी होते, इतकं ते मुल जेवत प्रेम होतं. तसं आपलं जसं असते बा, असं असतं की नाही. पांडुरंगी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. असं जेव्हा आपण जपतो ना, बाप रखुमादेवी, काय शब्द आहे? बाप रखुमादेवीवर विठ्ठल तुमचा, ऋणवई म्हणता न लजेल रे. तो तुम्हाला आमचा ऋणी होऊन राहायला तयार होईल. हेच वैशिष्ट्य. म्हणून पुढे काय म्हणतात, अतिशय सुंदर. अरे तीर्थ आहे, कुठेही जा, पण ते तीर्थ तुम्हाला ताबडतोब फळ देणार नाही. बघा काय आता एटीएम चालू झालं. वारकरी संप्रदाय म्हणजे डायरेक्ट एटीएम. ताबडतोब टाकलं, असं कार्ड टाकलं की पटापटा पटापटा पटा पैसे पडायला लागतात. तसं तुम्ही विठ्ठल नाम टाकलं की पटापटा पटापटा आनंद घन. कळलं की नाही? ज्ञान घन, आनंद घन, स्वस्वरूप घन. हे जे सगळं आहे ते तुम्हाला देत राहत. आणि हे वारीच्या रस्त्याने 18 दिवस चालताना एटीएम 24/7 ओपन. कळलं का काय सांगितलं? तुकाराम महाराज शेवट म्हणतात, तुका म्हणे पेट भूमीवरी हे वैकुंठ, संत सज्जनी मांडली दुकान. संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. नाटक रावच्या गावाने खेळ्या सुखरे विधारे, नाटक रावच्या गावाने खेळ्या सुखरे विधारे. संत सज्जनी मांडली दुकाने, दुकाने मांडली भक्तीच्या पेटे, घातले दुकान मांडी अले वाण.
राम 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 राम. वान म्हणजे माल. आता माल वेगळा शब्द वापरला जातो सध्या. मालाला माल वेगळं आहे, पण त्यावेळेचा शब्द मांडी आले वान राम राम. म्हणून संतांनी जे पेठेत दुकान टाकलं तिथे काय काय विकायला होतं, तुम्हाला पाहिजे ते परमार्थिक धन, असं ऐहिक सुद्धा होतं. हिरे माणिक मोती पाचूच्या खाणी भरलेल्या, तुम्ही नुसतं हात घाला ना. पण हुशार कोण, तो टोकाला गेला तो म्हटला चल हे नको हे नको हे नको हे नको हे नको हे नको हे नको. हे ज्याच्यापासून त्याला नको. भक्तीच्या पेटे घातले दुकान, मांडी आले वान राम नाम, विठ्ठल नाम, कृष्ण नाम, रामकृष्ण हरी. म्हणून वारीची सुरुवात जय राम कृष्ण हरी. वेद सुरू झाले ना. जय राम कृष्ण हरी म्हणा. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी म्हणा. जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बाबा विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले देवी वाकुडी राम नमाप राम महाराज. नाही चालेलाजी राम नमाप राम महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रामा काय